आजीचा फोन होता. काय म्हणते? मुलगा निवडला की काय? नाही. काय झालं? मोनिका ठीक आहे ना? ताईची चिडचिड झाली आता. रिचा आली होती. मला कळतंय काय झालं असेल. ताईवर डिवोर्सची टांगती तलवार आहे. त्यात प्रेग्नन्सी बद्दल ती कधीच उत्सुक नव्हती. ती शांत कशी असणार विक्रांत? आणि आजी आजोबांना याची काही कल्पना नाहीये. आय नो. कधी कधी तिच्यासाठी वाईट वाटायला लागतं, पण मग पुन्हा जुन्या त्या गोष्टी आठवतात आणि मग पुन्हा सगळंच खूप ऑड झालंय. एक लग्न अतिशय चांगलं वर्क होतंय असं सगळ्यांना वाटतंय, आणि तेच लग्न मोडत असताना माझं लग्न जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तू खूप चुकीच्या पद्धतीने अडकलीस यात, आणि उगाचच. अशा वेळी आईची खूप आठवण येते. तिचा सहवास मला कधी मिळाला नाही, पण ताईकडे बघून सारखं वाटतं काही बाबा असायला हवे होते. ते असते तर माझं आणि ताईचं आयुष्य वेगळं असतं का? माझ्या आणि ताईच्या स्वभावात फरक पडला असता? शिक्षा नावाची गोष्ट आजी आजोबात कधीच करू शकले नाही ताईला. पण आई बाबा असते तर त्यांनी योग्य वेळी योग्य ती शिक्षा केली असती, आणि माझ ताई खूप वेगळी असती. एक सांगू, तुझ्याकडे आणि मोनिकाकडे पाहिलं ना की कधी कधी वाटतं तुमची आई नाहीये असं नाही. आणि आई असती तर तिने जे केलं असतं ते सगळं तू करतेस. ती चिडली की तिचा ओरडा खातेस, ती शांत झाली की तिला समजावतेस. वेळ प्रसंगी तर स्वतःचं वय विसरून तिच्यावर सुद्धा ओरडतेस. मनात सारखा एकच विचार चालू असतो, ताई. हे बघ मानसी, जे घडणार आहे त्याला कोणीच अडवू शकत नाही, ते कोणीच टाळू शकत नाही. आणि आई नसली तरी तू आहेस ना. पण कधी कधी वाटतं ती नाही येतेच बरं. नाही तर तिला तिच्या एका मुलीचं लग्न मोडण्याची आणि दुसरीचं जमवण्याची खटपट एकाच वेळी बघावी लागली असती. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.